मी आता चाललोय मेडिकल मध्ये शौर्यला डायपर आणायला. बघा मला काय काय करायला लागतंय. इथे मम्मी बघा मस्त गरमागरम भजी तळतीये. पाऊस आहे. चहा बनवते. भजी. ए ए ए येडू येड्या कसा बसलाय? ओय येड्या. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमादाई शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. तर आज मी कॉलेजला नाही गेलो कारण जसं तुम्ही न्यूज बघितली की कॉलेजला स्कूलला सुट्टी दिली आहे. कारण आजकाल ना मुंबईमध्ये खूप पाऊस येतोय, सगळीकडे खूपच पाऊस चाललाय. आमच्या इथं पण आता कंटिन्युअसली पाऊस पडतोय. मम्मी तुला पण सुट्टी आहे ना कामाला? पप्पांना काय, पप्पांना सुट्टीच असते. सुट्टी असते. मनाचे आहेत. जेव्हा जायचं नाही जायचं तर घरी बसायचं. तसं आमचं नाही ना. एवढा पाऊस पडतोय ना, ट्रेन बंद, रोड ब्लॉक. आम्हाला जेव्हा वरून येतंय सुट्टीचं तेव्हाच आम्हाला सुट्टी आहे, नाहीतर आम्हाला रोज पळायचं कामाला. गाईस, शौर्य उठला झोपेतून. हे शौर्य, हा परत झोपायचंय. हाय गाईज, बघा मी कसं झोपलोय आता. आता मी मोठा होतोय. लाईक करा. सकाळ सकाळ उठून असं झोपलाय. सकाळी 6 वाजता उठला होता ना, मग परत झोपला. मग आता परत उठला. आता परत झोपायचंय. शौर्याची लाईफ मस्त आहे. खायचं प्यायचं झोपायचं ना ना. हा, जायचं फिरायला, जायचं पावसात फिरायला. ए ए ए येडू येड्या कसा बसलाय? अय येड्या, काय झालं? काय थंडी वाजते थंडी. थंडी? फिरायला जायचं का वॉटरफॉलला? वॉटरफॉलला जायचं? हा, चल ना, चल ना. तकलो शौर्य माझा, शौर्याने कधी बघते खाली जातो का तुम्ही? का? त्याला डायपर आणायचं. द्या पैसे द्या. म्हणजे त्याला आता पूर्ण फुल कपडे घालून झोपून टाकते सुद्धा. हा, आता डायपर. ए शौर्य, चल येतो का फिरायला? मुंबईचा पाऊस बघायचाय. खाली डेटॉलच नाही. मुंबईचा पाऊस बघायचाय का? याला दाखवू का मुंबईचा पाऊस? मी आता चाललोय मेडिकल मध्ये शौर्यला डायपर आणायला. बघा मला काय काय करायला लागतंय. तर चला, छत्री पण घेतलीये कारण बाहेर खूप जास्त पाऊस आहे. गाईस, किती पाऊस येतोय. हे डायपर वगैरे घेतलंय. आता जाऊया घरी. माझा फोन पण भिजायला लागलाय. हे काय, झाड पडलेत का? तर गाईज मी जेवलो, अजून झोपून थोडं उठलोय. इथे मम्मी बघा मस्त गरमागरम भजी तळतीये. पाऊस आहे. चहा बनवते आणि भजी. तोपर्यंत मी थोडा बाहेर जाऊन येतो, बघतो कसं काय बाहेर आहे, किती पाणी भरलंय किती नाही. भरला असं लय मोठं दिसतंय की गहू. खाऊ का हे? कशी झाली बघ ना. चांगलं, मस्त गरमागरम भजी, अजून चाय, अजून पाऊस पडतोय. गावात मध्ये येऊ का? अरे पप्पा झोपलाय देता, अजून हा उठलाय. अरे गरमागरम भजी, गरमागरम भजी. भजी का? भजी का ना. बघ आता बाहेरल्या आत आले मासे. ही फांदी आहे ना, ही मला असं वाटतंय पडणार आहे, कारण पूर्ण बेंड झाली आहे. हे बघा, मला असं वाटतं ती पडणार आहे. मी आलं भिजून. हे घ्या. अरे हे काय सामान आहे? साखर किती सांगितलं? 8 किलो. अरे नव्हती साखर त्याच्याकडे, 2 किलो मग आणली. हे बघा, ह्याला बघा. ए शरू, त्याला सरळ केलं ते बघ ना कसा दाखवतोय टॅलेंट. शरू. बघ ना. तर गाईज आम्ही आंघोळ वगैरे केली आहे. आता चाय प्यायला बसलोय. चाय गरम गरम, भजी बनवली आहे मम्मीने.
नावरू देत नाही पण. शौर्याला बघा काय टाकले? काय लयच बोलायचं बघतोय मम्मी. गाईज आम्ही बाहेर आलोय. निखिल पण आहे कारण निखिलला भेटायला आलो होतो. पण सकाळपासून निखिलला भेटलो नाही. निखिल पण वैतागला होता. आता आम्ही बसलोय हॉटेलमध्ये जेवायला. काय भाई काय झालं तुझं तोंड का उतरलंय? आम्हाला माहिती आहे फक्त रिझन का उतरलेला आहे. आम्ही बिर्याणी मागवली आहे, राईस मागवली, लॉलीपॉप मागवलाय. भाई खा ना. अरे बिंदास खा, टेन्शन नको घेऊ, पैसे मी देणार आहे. अरे बाई खा रे. कोणाच्या मोबाईलात ना तुझ्या की माझ्या? गाईज मी आता घरी आलोय. आमचं जेवण वगैरे झालंय. आता ब्लॉग एंड करायचा आहे. तर चला मग मित्रांनो, वेळ आली आहे ब्लॉग एंड करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट. जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.